उपमुख्यमंत्री अजित पवार बीड दौऱ्यावर जिल्ह्यातील विकास कामांची पाहणी करणार. पंकजा मुंडे, धनंजय मुंडेही उपस्थित. बीडमधील गुन्हेगारी घटनांवर अजितदादा काय बोलणार याकडे लक्ष. शिवराज दिवटेला मारहाण होण्याआधी त्याच्या मित्रांकडून समाधान मुंडे, ऋषिकेश गिरीला मारहाणीच्या वेळेला शिवराज दिवटे त्या ठिकाणी उपस्थित. याच मारहाणीचा राग मनात धरून शिवराजला मारहाण केल्याचा संशय. धनंजय मुंडेंनी घेतली परळीमध्ये मारहाण झालेल्या शिवराज दिवटेची भेट. आम्ही शिवराज दिवटे आणि कुटुंबियांच्या पाठीशी, आरोपींना कडक शासन होणार, धनंजय मुंडेंची ग्वाही. सुनील तटकरेंकडून भरत गोगावलेंची नक्कल. खांद्यावर रुमाल आणि हात जोडत तटकरेंनी गोगावलेंची स्टाईल मारली. तर नॅपकिनमध्ये काय ताकद आहे तुम्हाला कळेल. भरत गोगावलेंच्या मुलीचं व्हॉट्सअप स्टेटसमधून प्रत्युत्तर. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीड न्यायालयामध्ये सुनावणी. वाल्मिक कराडच्या दोषमुक्तीच्या अर्जावर निर्णय होण्याची शक्यता. तर विष्णू साठेच्या बीड कारागृहामध्ये रवानगीबाबत अर्जावरील सुनावणीकडेही लक्ष. सत्कार समारंभामध्ये गैरहजेरीवरून सरन्यायाधीश भूषण गवईंची वरिष्ठ अधिकाऱ्यांवर नाराजी. कान उघडणीनंतर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुख्य सचिव सुजाता सौनिक चैत्यभूमीवरील कार्यक्रमस्थळी. बोरिवलीमध्ये 2 गटात झालेल्या हाणामारीमध्ये 3घांचा मृत्यू तर 2 जण जखमी. एमएचबी पोलीस ठाण्याच्या हद्दीमधली घटना. जुन्या वादातून दोन्ही गटामध्ये हाणामारी झाल्याची माहिती. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. राज्यामध्ये आजपासून मुसळधार पावसाची शक्यता. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज. तर मुंबईमध्ये 21 मे ते 31 मे या 10 दिवसामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा.